MM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। नमस्कार, सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर बातम्या। पुणे जिल्ह्यातील सणसवाडी ट्रॅन्टर इंडिया कंपनीने कायमस्वरूपी असलेल्या 17 कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून एकदम बडतर्फ केलंय। या अचानक काढण्याने कामगारांचं कुटुंब अक्षरशः उघड्यावर आलेत। त्यामुळे या कामगारांनी गेली 107 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय। कामगार संघटनांकडून आता आक्रमक पवित्रा घेतला जात असून प्रश्न सुटला नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या संघटनांनी घेतलाय। काही कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू केलं असून माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अनेक कामगारांना अश्रू अनावर झाले, परंतु कंपनी व्यवस्थापन अक्षरशः कामगारांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आम्ही करू काय? आज माझी मुलगी 12वीला आहे, मोठी मुलगी दुसरी 10वीला आहे, ती आज 10वीची मुलगी विदाऊट पेपर देता इथं आलेले। काय करावं? आमच्या पुढे मार्ग नाही। मी आज या तुमच्या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला म्हणावं असं सहकार्य केलेलं नाही। मी आज प्रकट सांगतो, त्यांना राग येऊ दे, कारण ते लगेच आमच्यावर माझ्यावर केस करणार मला माहिती आहे। SP साहेबांनी सुद्धा आम्हाला म्हणावशी मदत केलेली नाही। इथल्या PIने सुद्धा ते प्रत्येक वेळेस काय म्हणतात, तुम्ही पाऊल उचलतो तुमच्यावर केस करीन, तुम्हाला उचलीन, पण त्यांना काय करणार नाही। एवढे दिवस झालं तो माणूस आमच्या 17 लोकांच्या कुटुंबाचं, 17च्या 4-4 पोरं बायका सगळ्या कुटुंबाचं वाऱ्यावर सोडले। त्यांना कोणी काय विचारायला तयार नाही, कोणी काय प्रश्न विचार, प्रत्येक जण तो त्यांनी काय केलं, अहो काय केलं हे तरी सांगा ना। सगळ्यांनी आमच्या समोर एकदा तरी घेऊन या, कुठला PI, कुठला SP, कुठला मॅनेजर, कुठला आमदार आमच्या समोर त्यांना घेऊन आला हे सांगा की बाबा तुमची चूक काय आहे। कोणीतरी फोनवरून त्यांना सांगणार की हिने असं केलं, आम्ही काय केलं आम्हाला कळू दे तरी। 1 डिसेंबरला ज्यावेळेस कामावरती आलो तर या ठिकाणी वेगळीच परिस्थिती होती। गेटच्या आतमध्ये जवळपास 50 बाउन्सर, 25-30 सिक्युरिटी, त्याच्याप्रमाणे 15 ते 20 पोलीस, 5-6 कुत्र्यांचं डॉग स्क्वॉड। आम्ही काय चोर आहोत का किंवा आम्ही काय गुंड आहोत का, एवढी लोक या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी अडवले गेले। 105 दिवस, 105 दिवसापैकी जवळपास 37 दिवस आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं, 28 दिवस फक्त आम्ही कामगार साखळी उपोषण केलं। त्याच्यानंतर 35 दिवस आमच्या कुटुंबासह या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण केलं आणि तेवढंही करून या मॅनेजमेंटला जाग नाही आली, म्हणून आज 5 दिवस झालं आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करतोय। परंतु अजून कुठलंही प्रशासन किंवा कुठलाही मंत्री, कुठलंही शासकीय कार्यालय आमच्या या मागणीला दाद द्यायला तयार नाही। आम्ही काय करायचं, आम्ही कुणाकडं जायचं, आम्हाला काहीही कारण नसताना या मॅनेजमेंटने रस्त्यावरती आणलंय। कोल्हापूर जिल्ह्यात टाकवडे येथे बेकायदा शस्त्र बाळगणारे 2 तरुण पोलिसांच्या लक्षात आल्यानं खळबळ उडाली आहे। मंदार महादेव पाटील आणि विवेक महादेव पाटील अशी त्यांची नावं असून हे दोघं सख्खे भाऊ आहेत। या संशयित आरोपींकडून पोलिसांनी 1 तलवार आणि 4 धारदार कोयते अशी 5 शस्त्र जप्त करत दोघांना अटक केली आहे। आचारसंहिता चालू असताना असे प्रकार टाळण्यासाठी पोलीस रात्री गस्त घालतात, त्यामध्येच हा प्रकार समोर आल्यानं पोलिसांना अधिकची सतर्कता बाळगावी लागेल असं दिसत आहे। राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी दौंडमध्ये नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। 2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना दौंड तालुक्यातून 27,000चं मताधिक्य मिळालं होतं। त्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून ही बैठक घेण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर प्रशासनानं आज पुन्हा कारवाईचा बडगा उगारलाय। मागील 2 दिवसांपूर्वी 38 बोटींवर थेट कारवाई करत प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या पथकानं ही कारवाई आज सकाळपासून सुरू केली आहे। कारवाई दिवसभर सुरूच राहणार असल्याचं मेटकरी यांनी सांगितलं आहे। शहा, सुगाव, कांदलगाव या भागात ही कारवाई सुरू केली असून 3 बोटी जिलेटिनच्या स्फोटानं उद्ध्वस्त केल्याचं सूत्रांकडून समजले। तहसीलदार मेटकरी यांनी गेल्या 2 दिवसांपासून सुरू केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांच्या पायाखालची जमीनपुरती घसरली आहे। कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारात पोलीस आणि वकील यांच्यात शाब्दिक चकमक झाली। अचानक झालेल्या या शाब्दिक बाचाबाचीमुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता। आक्रमक वकिलांच्या पुढं पोलिसांना नमतं घेतलं आणि गोंधळाचं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान प्रशांत चिटणीस असं त्या वकिलाचं नाव असल्याचं समजतंय। वाघोली बकोरी रोडवरील BJS कॉलेजच्या समोर तानाजी संभा सलगर यांचा मृतदेह आढळला आहे। लोणीकंद पोलिसांसह पुणे गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर हा खून आहे की आत्महत्या हे समोर येणार आहे। तानाजी सलगर हा उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून मागील काही दिवसांपूर्वीच तो वाघोली भागात कामाच्या शोधात आल्याची माहिती त्याच्या काकांनी दिली आहे।
ताहराबाद कळवा इथून गुजरातला जाणाऱ्या मार्गावर जायखड्या पोलिसांनी कारवाई केली। जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटरची वाहतूक करणारा ट्रक यावेळी पोलिसांनी जप्त केला। पिकअप गाडीतून अनधिकृतपणे जिलेटिनच्या कांड्या अहवा मार्गे गुजरात राज्याकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तत्काळ या मार्गावर नाकेबंदी करून मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर घेऊन जाणारी पिकअप गाडी आणि एका इसमाला अटक केली। शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगांवर अज्ञात व्यक्ती आग लावत असल्यामुळं जंगलातील अनमोल वनस्पती आणि सूक्ष्मजीवांची हानी होतीये। एकीकडे शासन शतकोटी वृक्ष लागवड करून आणि झाडे जगवा झाडे वाढवा असं आवाहन करत असून शाहूवाडी तालुक्यातील जंगल जाळण्याचं प्रमाण वाढलंय। यात वन्यजीव संपत्ती नष्ट होत आहे, पण निसर्गाचंही प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे। कोरेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये मार्चमध्येच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून या ठिकाणची शेती आणि जनावरांसाठीचा पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना पाणी विकत आणून आपली शेती जगवावी लागत आहे किंवा जमिनीत लावलेल्या पिकाला पाणी मिळत नाही, म्हणून पीक आहे या परिस्थितीत सोडून द्यावं लागतंय। कोरेगाव भीमा इथं काल वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला। पुणे नगर महामार्गावरती रस्त्यानं चाललेली असताना ही घटना घडली। यात महिलेचा जागीच मृत्यू झाला। बीनादेवी हरिचंद्र रॉय असं या महिलेचं नाव आहे। त्या मूळच्या बिहारच्या राहणाऱ्या आहेत। सकाळी 8:30 वाजता त्या कामावरून जात होत्या। पाठीमागून येणाऱ्या टेम्पोनं त्यांना धडक दिली। दरम्यान पुढील तपास लोणीकंद पोलीस करतायत। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा AM न्यूज। AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे।